पावसाळ्यामध्ये लहान मुलांना बाजरीच्या पिठाची पेज ही नक्की करून द्या। पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये जेव्हा वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो त्यावेळेस ही पेज खूप छान काम करते। खूप जुन्या काळी ही पेज बनवली जायची। खूप पौष्टिक पण आहे। याने घशाला खूप आराम पडतो। सर्दी झालेली असेल तर, माझ्या बाळाला तर सर्दी नाही आहे तरी पण मी आठवड्यातून 2 दिवस पावसाळा चालू झाल्यानंतर किंवा हिवाळा चालू झाल्यानंतर सकाळच्या नाश्त्यामध्ये स्कूलला जायच्या आधी मी तिला पेज बनवून देते। खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे। काय करायचं, बाजरीचं पीठ घ्यायचं आणि पीठ घेतल्यानंतर ते छान असं लाल खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। याच्यामध्ये तुम्ही तूप पण टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। मी माझ्या बाळाला शक्यतो मी तूप नाही वापरत। आणि मग असं लाल होऊन भाजून झाल्यानंतर ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे जरी तुम्ही पीठ घेतलं ना तरी पण एकदम वाटीभर अशी पेज होते। आणि मग एवढं पीठ घेतल्यानंतर 2-1 चमचे जरी पीठ घेतलं तरी मग त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी किंवा 1.5 ग्लास पाणी, तुम्हाला जशी पेज पातळ किंवा घट्ट पाहिजे तशी घ्यायची। 1.5 ग्लास पाणी किंवा मी आता इथे 1च ग्लास पाणी घेतलं आहे। आणि नंतर जर थोडंसं मला वाटलं की घट्ट आहे तर मग त्याच्यामध्ये मी पाणी ॲड थोडंसं करते। मग त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे गूळ टाका। मी याच्यामध्ये गूळ पावडर टाकली आहे, शूट नाही झालं आहे याच्यामध्ये, माझ्या चुकून राहिलं तर मी ही गूळ पावडर त्याच्यामध्ये टाकली आहे 2 चमचे। आणि तुम्ही गूळ पण टाकू शकता। गूळ तर टाकल्यावर खूप, गूळ जरी टाकला तरी पण खूप चांगली टेस्ट येते। गूळ पावडरने थोडं गोड कमी होतं, त्याच्यामुळे जरा मी गूळ पावडर टाकते। आणि जर गूळ टाकला, आपला सेपरेट जो गूळ असतो त्याने जास्त गोड होतं, म्हणून मी शक्यतो गूळ पावडरच वापरते लहान मुलांसाठी, माझ्या लहान बाळासाठी। आता ही जी आपण भाजून घेतली याच्यामध्ये अशी पेज बनवून घ्यायची पाणी टाकून। तसंच पीठ टाकायचं नाही, तर गोळ्या गोळ्या होतात आणि त्या फोडायला खूप वेळ जातो। असं पेज बनवून, पाणी टाकून पेज बनवून आणि मग नंतर जे पाणी उकळायला आले त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं। विदिन 15 मिनिटामध्ये ही पेस्ट तयार होते। खूप तुम्हाला उशीर झाला आहे, बाळाला नाश्ता करायचा आहे, खूप भूक लागली आहे, दुपारच्या टायमिंगला तुम्ही ही बनवून देऊ शकता। आणि सर्दी झाल्यानंतर घसा शेकवण्यासाठी तर खूप मदत करते ही पेस्ट, नक्की आपल्या बाळाला द्या। मी माझ्या बाळाला स्कूलला जाताना सकाळच्या टायमिंगला आठवड्यातून तरी 2 दिवस माझ्या याच्यामध्ये असते, किंवा मग आम्हाला पण कोणाला सर्दी झाली संध्याकाळच्या टायमिंगला जर काही लाईट जेवण करायचं असेल तर ही बाजरीची पेज माझी नेहमी असते आमच्या जेवणामध्ये, आमच्या आहारामध्ये। लगेच गरम गरम नाही देत मी, थोडा वेळ त्याला थंड होऊन देते। आणि मग थंड झाल्यानंतर, एकदम जास्त थंड होऊन नाही द्यायची, जास्त थंड झाल्यानंतर चव जाते, थोडंसं गरमच असलं पाहिजे। आणि मग गरम झाल्यानंतर मी माझ्या बाळाला ही